हाय एव्हरीवन. आज आपण बनवणार आहोत दिवाळीच्या फराळातील एक महत्त्वाचा पदार्थ म्हणजेच लाडू. लाडू दोन प्रकारचे बनवले जातात, एक मोतीचूर लाडू आणि दुसरे बुंदीचे लाडू. तर आज आपण मोतीचूर लाडू बनवणार आहोत. सगळ्यात जास्त आवडीने खाल्ला जाणारा आणि लवकर संपणारा लाडू हा पदार्थ सर्वांनाच खायला आवडतात, लहानांपासून मोठ्यांपर्यंत. आणि मोतीचूर लाडू सर्वांनाच पाहता क्षणी खावेसे वाटतात, कारण त्याचे छोटे छोटे जे दाणे राहतात मोत्यासारखे ते पाहून. चला तर मग आज बनवूयात आपण मोतीचूर लाडू. त्यासाठी मी इथे 1 वाटी एवढं डाळीचं पीठ घेतलेलं आहे. इथे मी मोठ्या भांड्यामध्ये काढून घेतलेलं आहे. त्याचबरोबर हे पीठ मी सुजीची चाळणी, म्हणजे एकदम जी बारीक चाळणी राहते जिने आपण रवा वगैरे चाळतो, तर त्या चाळणीने मी हे चाळून घेतले. मोतीचूर लाडू बनवण्यासाठी पीठ आपल्याला चाळून घ्यावंच लागणार आहे, कारण पिठामध्ये जे लहान लहान कण राहतात जेव्हा आपण दळून आणतो तेव्हा ते कण नंतर मोतीचूर लाडू बनवण्यासाठी जेव्हा आपण बुंदी पाडतो तेव्हा अटकतात, म्हणून चाळून घ्यायचं. या पिठामध्ये मी 1 वाटीसाठी फक्त 1 चिमूटभर एवढा खायचा सोडा घेतलेला आहे. सोडा खूप जास्त वापरायचा नाही, 1 चिमूटभर घेतला आहे, कारण आपली बुंदी जी आहे ती मऊ राहावी, खाताना कडक लागू नये म्हणून. इथे मी पीठ कालवून घेतलं. त्यानंतर यामध्ये थोडं थोडं करून पाणी टाकत आहे. पाणी एकदम टाकू नका आणि गुठळी पिठामध्ये बिलकुलही झाली नाही पाहिजे याची काळजी घ्या. जेवढं लागेल एवढं पाणी तुम्ही मिक्स करून घ्या. तर इथे मला अर्ध्या ग्लासापेक्षाही जास्त पाणी लागलेलं होतं, कारण आपल्याला हे पीठ आपण नॉर्मल जे बुंदी बनवतो मोठीवाली तिच्यापेक्षा थोडंसं पातळ बनवायचं आहे. इथे मी तुम्हाला दाखवते सुद्धा की आपल्याला पीठ जे आहे ते कितपत पातळ करायचे. इथे तुम्ही पाहू शकतात, हातात पीठ जर उचललं तर आपोआप खाली गळालं पाहिजे असं पातळ बनवलं आहे. खूप जास्त पातळसुद्धा बनवू नका. इथे पुन्हा एकदा आपल्याला आपली जी साधी पिठाची चाळणी असते त्या चाळणीने हे चाळून घ्यायचे पूर्ण पीठ. इथे मी दुसऱ्या भांड्यामध्ये चाळून घेतलेलं आहे. ही प्रोसेस करणं गरजेचं आहे. आणि अशा प्रकारे आपलं पीठ चाळून झालेलं आहे. नेहमी आपण असा जो झारा राहतो त्याने बुंदी बनवतो किंवा थोडासा मोठ्या साईजवाला असतो त्याने. तर इथे जी केक बनवायची केकची क्रीम वापरतो ती पिशवी आहे, तिने बनवणार आहे. तर याच्यापासून एकदम छोटी छोटी अशी बुंदी बनते. तर वरच्या साईडला मी एक छोटंसं छिद्र केलेलं आहे, तिथे थोडंसं फोल्ड केलं, ग्लासमध्ये ठेवलं आणि इथे थोडीशी जागा तयार करून घेतली. अशा प्रकारे तुमच्याकडे जर ही पिशवी नसेल तर आपली मिठाची जी पिशवी राहते तुम्ही तिलासुद्धा बनवू शकतात, साईडला थोडंसं एक कट मारून. यामध्ये मी पीठ टाकून घेत आहे. जेवढं पीठ तुम्हाला बुंदी बनवण्यासाठी हातात धरायला हवं तेवढं घ्या. त्यानंतर अशा प्रकारे पिशवी काढून घ्या. एकदम सोपी पद्धत आहे आणि पीठसुद्धा खूप इकडे तिकडे सांडत नाही किंवा किचन ओटा आजूबाजूची जागा खराब होत नाही. आता आपल्याला बनवायची बुंदी, तर इथे कडकडीत असं तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम हवं तरच बुंदी गोल बनते, नाहीतर बुंदी चपटी किंवा वाकडी तिकडी कशी पण बनू शकते. तेल कडकडीत गरम करायचं आणि उंचावरून पिशवीतून थोडं थोडं करून हलक्या हाताने दाबत गोल फिरवत बुंदी टाकायची. जेव्हा बुंदी टाकतो तेव्हा गॅसची फ्लेम जी आहे ती फुल असावी, जेणेकरून आपली जी बुंदी आहे ती चपटी न होता एकदम गोल गोल तयार होते. आणि एकदम दाबून टाकू नका, नाहीतर आपली बुंदी थोडीशी लांबटसुद्धा पडते. शक्यतो जेवढं जमेल तेवढं गोल बनवा आणि बुंदी टाकून झाल्याच्या नंतर गॅसची फ्लेम जी आहे ती मीडियम करा आणि त्यावरती फक्त 1 ते 1.5 मिनिट आपल्याला ही बुंदी तळून घ्यायची. खूप जास्त वेळ तळायची नाही. इथे पाहू शकतात 1 मिनिटानंतर तयार झालेली आहे. खालची बुंदी तेलातली तुम्हाला काळी दिसली, पण ती काळी नाही आहे, तर कढईची थोडीशी सावली पडते त्यामुळे तशी दिसत होती. पुन्हा एकदा पाहूयात. उंचावरून आपल्याला बुंदी टाकायची आणि तुम्ही पाहू शकता तेल गरम असल्यामुळे लगेच बुंदी फुलून वरती येते आणि गोल हिचे कण पडत आहेत, चपटे पडत नाहीत किंवा लांबट पडत नाहीत. शक्यतो बुंदीचे कण लांबट पडतात पण गोल पडत आहेत, कारण उंचावरून टाकतो आहोत म्हणून. आणि थोडंसं हळू दाबायची पिशवी, जेणेकरून गोल बुंदी पडायला सुरुवात होते. जेवढी तुम्हाला बुंदी टाकायची तेवढी टाकताना गॅस फुल फ्लेमवरती ठेवायचा आणि बुंदी टाकून झाल्याच्या नंतर गॅसची स्पीड कमी करायची, म्हणजे आपली बुंदी कच्चीसुद्धा राहणार नाही आणि खूप जास्त कडकसुद्धा होणार नाही. तर फक्त आता ही 1 ते 1.5 मिनिट आपण तळून घेऊयात आणि तळून झाल्याच्या नंतर पुन्हा एकदा आपली बुंदी बनवून तयार झालेली आहे.
तर अशा प्रकारे मी बाकीची सुद्धा बुंदी बनवून घेणार आहे, पण त्या अगोदर तुम्हाला दाखवते की आपली बुंदी खूप छान अशी बनवून छोटे छोटे कण तयार झालेत. तुम्हाला जर याच्यापेक्षा छोटी बनवता आली तर एकदम छोटंसं छिद्र करून पिशवीला सुद्धा तुम्ही बनवू शकतात. जेवढी छोटी मोठी हवी त्यानुसार तुम्ही बनवून घ्या. तर इथे पहा, 1 वाटी पिठाची एवढी बुंदी आपली बनवून तयार झालेली आहे. जेव्हा पण बुंदी तळलेली तुम्ही कढाईतून काढताल तर अशा चाळणीमध्ये कोणत्याही टाका, जेणेकरून जेवढं तेल आहे ते निचरून खाली निघून जाईल आणि फक्त कोरडी बुंदी आपल्याला वापरता येईल. तर इथे ही बुंदी आपली तयार आहे, साईडला ठेवूयात. आत्ता बनवूयात आपण चाचणी. तर मोतीचूर लाडूला चाचणी बनवायची नाही, सर्वात मोठी गोष्ट. इथे मी एका पातेल्यामध्ये 1 वाटी डाळीचं पीठ होतं, तर 1 वाटी एवढीच साखर घेते आणि 1 वाटी एवढंच पाणी. पाणी 1 वाटी याकरिता जेव्हा आपण हे उकळायला ठेवू तेव्हा पाणी जळून पाऊण वाटीपेक्षाही कमी तयार होतं पाणी. त्यामुळे 1 वाटी पाणी एवढंच प्रमाण घ्यायचं आहे. तुम्ही जर पातेल्याने पीठ घेतलं असेल तर त्याच पातेल्याने साखर घ्यायची आणि त्याच पातेल्याने पाणी घ्यायचं. फक्त उकळायला थोडासा वेळ लागतो, पण प्रमाण एकदम बरोबर आहे. आणि याची चाचणी करायची नाही तर तुम्हाला मी पुढे सांगतेच की याचं काय करायचं आहे. गॅसवरती इथे मी उकळायला ठेवलेलं आहे. तर आपल्याला जवळजवळ 6 ते 7 मिनिट याला फुल स्पीडवरती उकळू द्यायचं आहे. या पाण्यामध्ये आवडीनुसार इलायची, केसर किंवा तुम्हाला जर चाचणीमध्येच ड्रायफ्रूट्स टाकायचे असतील तर तुम्ही ते सुद्धा टाकू शकतात. 1-2 वेळेस हातावरती चाचणी घेऊन पाहायचं की चाचणी आली का नाही. आत्ता आपण चाचणी कशी बनवायची ते पाहूयात. तर इथे पहा, थोडंसं हातावरती घ्यायचं आणि जर हे चिकट झाली तरच आपली बुंदी बनवण्यासाठी चाचणी तयार आहे म्हणायचं. फक्त आपल्याला हे चिकट करून घ्यायचं आहे. हातावरती जेव्हा आपण बोटाला बोट घासताल तर एकदम चांगलं चिकट हवं आहे. चांगलं चिकट झाल्याच्या नंतर तयार आहे म्हणायचं आपली चाचणी. जर तुमची चाचणी तुम्हाला थोडीशी कच्ची वाटत असेल तर अजून 2 मिनिट तुम्ही उकळू देऊ शकतात. आणि पुढे गेली असेल तर थोडंसं त्यामध्ये चाचणीत पाणी टाका 1 कपभर आणि पुन्हा एकदा उकळू द्या. बरोबर चाचणी आली की तयार होऊन जाते. इथे मी थोडासा कलर टाकलेला आहे, तुम्हाला आवडत असेल तर टाका, नसेल तर नाही टाकला तरी चालेल. गरम उकळत्या चाचणीमध्ये मी बुंदी टाकून घेत आहे आणि ही बुंदी टाकून घेतल्याच्या नंतर फक्त 1 ते 2 मिनिट व्यवस्थित पूर्ण चाचणी आणि बुंदी पलटवून घ्यायची, मिक्स करून घ्यायची. जर तुमची चाचणी तुम्हाला अजूनही कच्ची वाटत असेल तर अजून 2 मिनिट बुंदी टाकल्याच्या नंतर उकळू द्या आणि नंतर हे झाकून ठेवा. जर बरोबर असेल तर मिक्स करून घ्या पूर्ण चाचणी बुंदी आणि त्यावरती एक ताट झाकून ठेवून द्या. 15 मिनिट ठेवून द्या. पूर्णपणे आपली चाचणी थंड करून घ्यायची. पूर्णपणे जी आपली बुंदी आहे ती थंड झाल्याच्या नंतर मी इथे एका पातेल्यात काढून घेतलेली आहे. आणि तुम्ही जेव्हा एका ताटात काढून घेताल तेव्हा हाताने दाबून पाहायची बुंदी. जर तुमची बुंदी मऊ लागली तरच तुम्ही त्याचे लाडू वळायला घ्या. जर मऊ नसेल तर अजून थोडा वेळ झाकून ठेवा. इथे मी थोडेसे ड्रायफ्रूट्स टाकत आहे. तुम्हाला जे आवडतील ते टाका. टरबुजाच्या बिया किंवा भोपळ्याच्या जे आवडतात ते टाका. आवडत नसतील तर नाही टाकले तरी चालतील. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. इथे तुम्ही पाहू शकतात की आपली जेवढी चाचणी बनवलेली होती तेवढी बुंदीच्या आतमध्ये गेलेली आहे. चाचणी एक्स्ट्रा कुठेही दिसणार नाही. छोटासा गोळा बनवण्यासाठी मी थोडीशी बुंदी घेऊन एका हाताने गोळा बनवते. वरतून थोडेसे तुम्हाला ड्रायफ्रूट्स लावायचे असतील तर वरतून थोडेसे लावून घ्या. छान मस्त हाताने आपला लाडू वळून घ्या. जर तुम्हाला एका हाताने वळता येत नसतील तर 2 हातांनी वळा. पण मोतीचूर लाडू साईजला थोडेसे लहान असतात, त्यामुळे एकाच हाताने वळले तर आपोआप तयार होतात. आणि इथे सुद्धा तुम्ही पाहू शकतात आपला दुसरा लाडूसुद्धा बनवून तयार होत आहे. खूप जास्त वेळ लागत नाही, फटाफट बनवून तयार होतात. तुम्ही दोन्ही हाताने बनवत असाल तर दोन्ही हाताने सुद्धा लाडू बनवू शकतात. साईज पण पहा आणि आपली बुंदी पण तुम्ही पाहू शकतात. एकदम छोटी छोटी बुंदी बनवून तयार झालेली आहे. मुलांना, मोठ्यांना सर्वांना आवडणारी अशी रेसिपी आहे. आपल्या चॅनलवरती आजपासून खूप छान छान अशा दिवाळीच्या फराळाच्या रेसिपीज येणार आहेत. त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि बेल आयकॉनसुद्धा नक्की दाबा. बेल आयकॉन दाबल्यामुळे जे काही पुढचे व्हिडिओज आपल्या चॅनलवरती येणार आहेत तेच नोटिफिकेशन तुमच्याजवळ नक्कीच पोहोचेल. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा. रेसिपी आवडल्यास पुन्हा एकदा सांगते, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत आपले या अगोदरचे व्हिडिओज पाहत राहा.